काम तसं खाजगीच आहे. कारखानीच भेटले की सांगेनच त्यांना. अच्छा नाना, तो तुमचा प्रश्न. तुम्ही चिवडा लाडू घेणार का? नको 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 नको. अरे तुझी पूजा झाली, हो. माझी पूजा व्हायची अजून बाकी आहे. अच्छा. आणि पूजा झाल्याशिवाय हे चिवडा लाडू वगैरे खात नाही हो मी. पण आता काही काही लोक असतात जे आधी पोटोबा आणि मग विठोबा. पण मी तशातला नाही हो. बरे मोहन, आता मी जातो. कारखाने आले की पुन्हा येतो. हो या. अरे तशी माझ्या मंजूने पूजेची तयारी केली असणार. पूजा उरकतो, थोडे पोटात टाक. अरे जेवण जेवण म्हटलं रे. बरे मोहन, आता येतो मी. या. पण मी पुन्हा इथे आलो इथे चिवडा आणि लाडू द्यायचे विसरू नकोस. तुम्ही बिनधास्त राहा. तुम्ही आल्यावरती चिवडा लाडू देतो. पाहिजेच मला. पण काय रे मोहन, अरे तुमच्या कंपनीमध्ये काही संप वगैरे चालू झालाय असे ऐकले मी. हो, कामगारांबरोबर बोलणी चालू आहे. आज ना उद्या संप मिटेल. अरे मिटवा मिटवा, लवकरच मिटवा हो. नाहीतर कारखानेच तुझ्या रागवतील म्हटले. नाही म्हणजे मी येतो. या. हरामखोर. मला काय म्हटलास? हो नाही, कुठे काय नाही. कसे आता काहीतरी तू म्हटलास. हो ते मी मलाच म्हणालो. काय ते? हरामखोर तू आहेस. शकुन ना, वार्ताहर आहे वार्ताहर. अहो प्रत्येकाला वाटेल ती बातमी सांगत सुटेल. दुसरं काही कामच नाही ना. हे जाऊ देत, आपल्याला टेंडरचं काम पूर्ण करायला पाहिजे. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना. मन वेडे हे गुंतले. काय मोहन? मोहन, शीतल तू? अगं सरप्राईज यार. अगं मुंबईहून केव्हा आलीस? तू पाहिलंच तेव्हाच. अगं म्हणजे आताच आलीस वाटतं. अगं मग तुझी बॅग वगैरे कुठे आहे? अगं बाहेर वगैरे ठेवलीस की काय? तू पण असायस ना मोहन. अरे पहाटे झाली मी 4 वाजता. अच्छा, मग काय माझ्यासाठी मिठाई वगैरे काय आणलीस की नाही? आधी मला प्रसाद दे. हो देतो. हा, आणि हो, मेवा मिठाई सगळं काही आणलंय, पण घरी ठेवलंय. चालेल. घरी आलास ना की मग देते. हो ठीक आहे, हा घे प्रसाद. थँक्यू. बरं सांग, तू कसा आहेस? कसा दिसतोय? मला वाटतं जास्त जाडही झालो नाही आणि जास्त बारीकही झालो नाही. केसांकडे पाहिलं तर म्हाताराही वाटत नाही. पण हँडसम मात्र झालोय. अरे वा. पण काय ग शीतल, हा, तुझी मुंबई काय म्हणते? मुंबई, आय लव मुंबई. मुंबई इज अनब्रेकेबल सिटी. आय डोंट नो व्हाय, बट समथिंग इज मिसिंग देअर. अगं बस 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 तुझं इंग्रजी. अगं तू आता मुंबईला नाहीस, पुण्याला आहेस. पुण्याला अगं आपण मराठी माणसं, निदान घरी तरी मराठी बोलू. बर, पण काय रे, तुझा स्वभाव काही अजून बदललेला दिसत नाहीये. अगं कसा बदलणार? स्वभाव काही बाजारातील वस्तू आहे, पसंत नसेल तर बदलायला. अगं मीच बदललो नाही तर बिचारा माझा स्वभाव तरी कसा बदलणार? पण काय ग शीतल, तू एवढं मुंबईचं गुणगान गातेस, त्या मुंबापुरीत एखादा हिरो पाहिलास की नाही तुझ्यासाठी? अरे अरे अरे, मी मुंबईला काय माझ्यासाठी मुलगा बघायला गेले नव्हते, मग मावशीची देखभाल करायला गेली. अच्छा असं होय. पण काय रे मोहन, तू पाहिलीस की नाही मग एखादी तुझ्यासाठी मुलगी? अगं खूप पाहिल्या, पण कुणी आपली बायको मला द्यायला तयार नाही. विचार करून आपली मुलगी मात्र द्यायला तयार आहे. बाप रे, सॉरी, चुकलं माझं. शरण आले बाबा तुझ्या पुढे. तुझ्यासोबत बोलायचं म्हणजे ना छे. मोहन, बाबा आता माझं लग्न ठरवतात. वा छान. म्हणजे संसाराच्या नवीन पटावर तू प्रवेश करणार तर? नवीन घर, नवीन माणसे? नाही नाही,
पण मला तर लग्नच करायचं नाहीये. का? मनात कुणी आहे वाटत? अच्छा, तेव्हाच म्हणतेस मला लग्न नाही करायचं. पण मी म्हणतो तुला आवडणारा गाढव आहे तरी कोण? काय? तू त्याला गाढव म्हणालास? हो तू त्याला गाढव म्हणालास? हो हो असंच म्हणालो. ठीक आहे, तुला ना चांगले फटकेच देते. म्हणशील का पुन्हा गाढव? देव. आपण दे ना. श्री बाबा, तू सारखी माझ्या थट्टा करत असतोस. मी बोलणारच नाही तुझ्याशी. ए रडूबाई, अगं अशी रुसतेस कशाला? ए शीतल, अगं अगं बोल ना. अगं अशी काय करतेस? एका माणसाच्या नाकावरती राग येऊन बसलाय. हा आता आलाय राग, त्याला नेईल वाघ. ए शीतल, अगं बोल ना. अगं अशी काय करते? अगं तू इथे आलीस ना, मला फार आनंद झाला. मग अगं आपल्या बालपणीच्या खेळाची आठवण झाली. अगं म्हणून मी तुझी थट्टा केली. आई बापा विना वाढलेल्या या माझ्या मनावर चांगले संस्कार झाले नाही. अगं म्हणून एखादा बोललो असेल अपशब्द तर मला माफ कर. नाही रे मोहन, अरे मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. हे बघ, मला सुद्धा इथे आल्यावर ना आपल्या बालपणीचा भातुकलीचा खेळ आठवला. हो ना? हो ना. मग त्यावेळेचा तो बाहुला बाहुलीचा लग्नाचा प्रसंग आठवला. त्यावेळी तू माझ्या बाहुली सोबत लग्न करायचास आणि आता तुझा होकार असेल तर तुझ्या बरोबर. सीता, तू लाजलीस म्हणजे तुझा होकार. याहू!
जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे असे बघतास का मॅडे शीतल ताई, तुझी निवड बाकी मस्त हा. मला पसंत आहे. निवड माझी कसली निवड? अगं मला वेडा म्हणून पेडा भरवायचा विचार दिसतोय. काय मोहनराव? पप्पू तसं नाही रे. शीतल ताई, मला तुझे भावी नवरे म्हणून मोहनराव एकदम पसंत आहे. आता आपण जाऊन देऊया आवडून लग्नाचा वाद. अरे अरे असे बघतास का मॅडे, तुमच्या लग्नात मी खूप नाचणार, अरे गाणंही म्हणणार. मोहन रावांच्या लग्नाला शीतलताई नवरी नटली, अरे नवरी नटली, आजोबाई सुपारी फुटली, आजोबाई सुपारी फुटली. अरे अरे बस कर. कशाला उगाच बेबीच्या देठापासून कोकलतोयस? अगं प्यार किया तो डरना क्या. काय मोहन? पप्पू तुझं आपलं काहीतरीच हा. काहीतरीच कसं, आता जमलं तर होऊन जाऊ दे लग्न. काय तायडे, हा. तुझं जमलं पण माझं काय? च्या मायला 17 पोरींच्या मागे फिरलोय, पण एक मिळेल ते शपथ. पण मोहन, मी टेन्शन घेत नाही यार. आपलं ठरलंय, जिंदगी में कभी टेंशन नहीं लेने का. अगर बिंदास हो गए आई लव यू कहने का. अगर फूल के बदले सैंडल मिले तो कहना मेरी प्यारी बहना तू सदा खुश रहना. वा 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 वा, उत्तमच. चांगला मार्ग निवडलास तू. हो. पप्पू अरे आजपर्यंत किती पोरींचे सँडल खाल्लेस रे? अरे अजूनपर्यंत काले नाही, मग आणि तशी वेळ येणार नाही, कारण या पप्पूला पप्पी मिळणार. वा. पप्पी आय लव्ह यू. अरे बापरे. वा वा वा. अरे तसा फोनही केलाय, हा उत्तरी आजच मिळणार. होय का? उत्तर होय मिळाला की गौरी दिवशी धमाल. गणा धाव रे मना पाव रे, गणा धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला डाव रे. धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला डाव रे. गणा धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला डाव रे. गणा धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला. माझ्या मनासारखं होऊ दे रे. हो. आता मी जातो, दगडूशेठ हलवायला जाऊन साकडे घालतो. बर. माझी पप्पी मला मिळू दे. मिळेल. आता तुम्ही तुमच्या प्रेमाच्या गावाला जा, मीही माझ्या प्रेमाच्या गावाला जातो. अरे आता भेटू आफ्टर टू ब्रेक. गणपती बाप्पा मोरया. झालं. आता हा पप्पू आहे ना, सगळ्या चाळीमध्ये बोंबलत आपल्या प्रेमाचं गुपित सांगत सुटेल. का लोक सांगू देत? अरे तसं नाही रे. मग कसं? तू म्हणजे ना, आबा वाट बघत असतील मला आता जाऊ. हे शीतल थांब ना. बघा थांब, मी सुद्धा येतो बाजारात. थांब मी आलोच. बर लवकर ये. हो. मोहन पण ना. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना, कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. ला ला ला. वेलकम शीतल, वेलकम. त्या कारखानेसांच्या घरात स्वागत तुझं. पुण्याला कधी आलीस? आकाश तू मी ना मी आजच आले. अगं अशी थरथरतेस कशाला? पण काही म्हण, मुंबईला गेल्यापासून खूप बदल झालाय तुझ्यात. म्हणजे अगं अशी घाबरतेस कशाला? मी काही लहानपणासारखा तुझ्याशी लगट करू पाहणारा वात्रट राहिलो नाही. पण छान तुझा हा कमनीय बांधा, तुझे काळेभोर केस, तुझा मौशार मुलायम हात. आकाश काय करतोस तू हे? शीतल, शीतल मला तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण शीतल तू काही बोलू नकोस.
मी तुला लग्नाची मागणी घालणार आहे. नाही नाही, मी माझ्या लग्नाचा निर्णय घेतलेला नाहीये. शीतल, तू आडेवेडे घेऊ नकोस. अगं मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे ना. अरे तू का हा असं सारखा सारखा विचार करतोयस का आकाश? तुझा काय विचार आहे? आय लव्ह यू शीतल. बट आय डोंट. आकाश माझा हात सोड. अरे सोड म्हटलं ना. हे बघ, तू जर मला फसून दुसऱ्याबरोबर लग्न करायचा मूर्खपणा केलास ना, तर सप्तपदीच्या मंगलवेळी लग्न मंडपात येऊन चिता पेटवेन मी तुझी. मोहन, मोहन लवकर बाहेर ये. मोहन, मोहन अरे लवकर बाहेर ये. अगं काय झालं शीतल? मोहन, आकाश मला धमकी देऊन गेलाय. अगं तू कशाला घाबरतेस? मी आहे ना. नाही नाही मोहन, मला भीती वाटते रे. अगं तू कशाला घाबरतेस? तू मला इकडून कुठेतरी दूर घेऊन चल. मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाची नवरा म्हणून कल्पनाही करू शकत नाही रे. हे बघ शीतल, अगं प्रेमाच्या युद्धभूमीवर दुश्मन असल्याशिवाय खऱ्या प्रेमाची गोडी चाकायला मिळत नाही बघ. अगं तू घाबरू नकोस, मी आहे ना. तू हो पुढे, मी आलोच. नाही पण अगं तू हो पुढे, मी आलोच ना. हो. अगं मी आहे ना, तू कशाला घाबरतेस? एक साथ हरामखोर आहेत साले. मोहन, ए मोहन. पण मामा, तुम्ही केव्हा आलात? दिसत नाही का आता आलोय ते? मूर्खासारखा प्रश्न विचारतोयस. आणि कंपनी संप काय झालाय? गणेश चतुर्थीला कामगारांना सुट्टी न दिल्यामुळे कामगारांनी संप केलाय. लिडर कोण आहे त्याचा? राकेश सरपोतदार. व्हॉट? का राकेश सरपोतदार? हो. माझ्या गैरहजेरीत त्याने संप केलाय, पण याचे परिणाम चांगले होणार नाही. तू काय तोंड बघत राहिलास? पाणी प्यायला आणायला सांगावं लागतं का? हो. मूर्ख. आणतो. हॅलो हॅलो माने, असं प्याप्या काय करताय? अहो मी कारखानीच बोलतोय. हा, रॉबर्टचा माल तयार झाला की नाही? काय तोही जॉब अजून पूर्ण नाही झालाय? हे बघा, जुन्या कामगारांना कामावरती बोलवा. ते येत नसतील तर नवीन कामगार भरती करा. तासाचे 12 तास करा, पण रॉबर्टचा माल कोणत्या परिस्थितीत तयार झालाच पाहिजे. हो हो, मी येतोय. हो. मामा, पाणी घ्या. मोहन, हा, नवीन टेंडरचं काय झालं? टेंडरची कागदपत्रे तयार आहेत, फक्त सबमिट करायची बाकी आहे. अच्छा, हे टेंडर आपल्याला कोणत्या परिस्थितीत मिळायलाच हवाय. हो. मोहन, हा, हा गणपती कोणी आणला घरात? मी चाललाय. कोणी सांगितलं तुला आणायला? मी सांगितलं? अरे तुला माहित आहे ना, अरे ह्याच्यामुळेच कामगार संपावर गेले. तुला माहित आहे ना, मी देव मानत नाही ते. मग कशाला आणली ही मूर्ती? या जगात फक्त पैसा हाच देव आहे, फक्त पैसा. ही मूर्ती ताबडतोब विसर्जन कर, नाही तर मी आता करतो. नको मामा, मी 5व्या दिवशी विसर्जन करेन, पण आज नका करू. 5 दिवसानंतर ही मूर्ती मला इथे दिसता कामा नये, समजला? हो. आणि प्रोजेक्टचा पेपर घेऊन माडीवरती आहे. हो, येतो. दीनानाथ, ओ कारखानीस, व्याप जगाचा सोडून तुमच्या दारावरती आलोय बाई. अहो आधीच लय उशीर झाला, आता घाई करा घाई. घराचं घरपण घरात नाही, ते बाहेर डोकावून पाही. उंबरट्यातच त्याची घडी बसवतो, जरा लवकर या हो भाई. कारखानीस, अहो लवकर बाहेर या. अहो तुमच्या फायद्याचाच विषय घेऊन आलोय. अहो हा शंभू नाना म्हणजे फारच हुशार.
कोणाला काय कधी कुठे कसं पाहिजे ते मी बरोबर ओळखतो. अहो म्हणूनच तर लोक माझे आदराने नाव घेतात, शंभू नाना आगला वे. हो शंभू नाना, असे उंदरासारखे तुरतुर कुठे पळताय? मांजर वगैरे मागे लागलंय की कुठे आग लावताय? अरे काळ तोंड्या, तू मला काय म्हणालास? टकलू मामा. अरे तुझ्या नानाची टांग, मी तुला टकलू दिसतोय होय रे? रामखोर मेला. ओ टकलू मामा. अरे कार्ट्या, मला टकलू म्हणतोस होय? पुन्हा जर टकलू म्हणालास ना तुझं दातच पाडून टाकेन मी. हो तिकडे आलाय मोठा शहाणा मला टकलू. सॉरी हा टकलू मामा. पुन्हा पुन्हा तू सारखे सारखे मला टकलू म्हटलेस ना तर तुला तुळतुळीत करून टाकेन मी, समजले? पण काय म्हणणार? काय म्हणणार? ओ म्हातारा मामा. अरे तुझ्या शिरा पडली तोंडावरती. अरे मी काय तुला म्हातारा दिसतोय होय रे? अरे एवढा देखना उमदा आणि तू मला म्हातारा म्हणतोयस? ओ तरुण म्हातारे. अरे आग लागली तुझ्या तोंडाला, पुन्हा म्हातारेच. ओ देखणे तरुण आता कसे? ओ शंभू नाना. काय रे? ओ शंभू नाना. अरे काय पाहिजे तुला? ओ हार तिळांची करा सुरुवात. कशाला? आनंद होईल आपल्या घरात. काय रे? घेऊन येईन संगे वरात आणि तुमची मंजू माझ्या मनात. आग लागली तुझ्या तोंडाला. माझ्या मंजूचे तुझ्याशी लग्न करून द्यायला मी काय वेडा वेड झालोय की काय? ओ आमचे प्रेम आहे हो. आमच्या दिलाच्या खोबऱ्याच्या फोडीसारखे तुकडे तुकडे करू नका. अरे त्या खोबऱ्याची चटणीच करून टाकेन मी. तुझ्यासारख्या बिंडोक मुलाला कोण देणार आहे मुलगी? तुम्ही मला बिंडोक म्हणालात? हो. या मर्द मराठ्याला? अरे रे, ज्याचा डोक्याचा आणि काही संबंध आहे त्याला बिंडोक म्हणणे म्हणजे चुकीचेच नाही. अहो, मंजूवर लग्न लावत असा तसं किती वेळा म्हणा. अरे तू मग आहेसच बिंडोक. काय बिंडोक कुठला? हो तुम्ही जर आमच्या चांगल्या लग्न नाही लावून दिला तर हा. पळून नेईल तिला. अरे तू जर तिला पळून देण्याचा विचार जरी केलास तरी तुझे दोन्ही पाय तोडून तुझ्याच हातात देईन. आणि तुला असा चोप देईन की शंभू नानाचं नाव तुझ्या लक्षात राहील. हो. तुम्ही कसा चोप देता ते पाहतो मी. नालायक टाकलं कुठला. मला. अरे भोग आहे तो, सगळे माझ्या कर्माचे भोग आहेत म्हणून ही सगळी मंडळी माझ्या. टाकले मामा. अरे रागावलो ना तर मी काय करणे माझे मलाच माहिती नाही. पुन्हा तू येऊनच बघ, तुला दाखवतो मी. अरे चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय सो. तुला माहिती नाही शंभ्या म्हणजे काय चीज आहे ते. पुन्हा येऊ देच, कशी खांडोळी करतो ते पण. अरे या या. अहो आत्ताच आलो. काय काम? अहो कामाचं म्हणालात तर जरा महत्वाचंच काम आहे. हो. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आकाश बाबांसाठी मुलगी पाहिली. मुलगी? अहो आपल्या आबांची शीतल. अच्छा. अहो ती लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. छान छान छान. अरे पण ती मुंबईला गेली आहे अहो, ना? आजच बोलून घेतले आबानं. लवकरच लग्नाचा बार उडवून द्यावाने मोकळे होऊन कसे. बरे आता मी निघतो. नाही निघतो म्हटलंय. हे निघतो कुठचं? अहो ते असे करायचे टाकून असे झाले. अच्छा 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 अच्छा. हे घे. नको कशाला ठीक कशाला. आहे. अहो, नको कशाला. तेवढे तर तेवढे. हॅलो रॉबर्ट. हा हा बोल. हा कारखानीच बोल. हे बघ तुझा माल लवकरच भेटेल. हे बघ मी जातीनिशी त्याच्यात लक्ष घालतोय. तू काहीच काळजी करू नकोस. हो हो चल. हो हो. चाल चाल सुट सुट चाल सुट. ए म्हातारीस. तू ए राकेश बोलायचं. नाव आदराने घ्यायचं. जिथे जिथे होतो अन्याय तिथे तिथे होतो माझा प्रवेश. तुझ्या जीवावर जगणारा राख्या मेला. आता आहे तो कामगारांचा नेता राकेश सरपोतदार. माझ्या आकाशला तू का आणलंयस? विचार तुझ्या पोरालाच विचार. पप्पा माझी काही चुकी नाही. अरे पण या भिकाऱ्याची हिंमत काय झाली तुला हात लावायची? ए भिकारी मी नाही
तुम्ही आहात कामगारांना मरणपाय यातना देऊन त्यांच्याकडून काम करून घेता, त्यांचं दिवाळा काढता आणि हातावर याचे परिणाम? अरे केळीच्या झाडाला केळी दिसली म्हणून ती खाऊ नये, पक्की कच्ची याचा विचार करावा माणसाने. ए आराम करा, आमच्या जीवावर उडणाऱ्या भांडवलाने आम्हाला शिकू नये. कारखानीस पोराला वेळीच आवर, वेळीच लग्नाच्या बेडीचं व्यसन घाल, नाहीतर. तू कोणाची बोलतोयस माहित आहे ना तुला? अरे चांगलंच माहित आहे, आपल्याच कंपनीतील कामगारांना मरणपाय यातना देऊन जनावराप्रमाणे वागवणाऱ्या एका नरपशूजवळ. याचे परिणाम फार वाईट होतील. कडकडणाऱ्या आकाशात झेप घेताना विजेचा फटका बसूनही जळून जावं लागेल याचा गरुड कधीच विचार करत नाही. ए तुझं तत्वज्ञान पुरे झालं आता. आकाश लावायची हिंमत कशी झाली तुला? तुझ्या या आकाशने कंपनीतील अनिताच्या इज्जतीवर हात टाकला. नाही बाप्पा. काय म्हणालास? ए थांब. तिच्यावर हात टाकलं ती तुझी बहीण तर नव्हती ना? आणि तिथे एक विधवा आहे, मग माझ्या मुलाने हात टाकला तर काय बिघडलं? अरे निर्लज्ज माणसा, का गरिबांना इज्जत नाही? का त्यांना त्यांचा अधिकार नाही? अरे कामगारांना इज्जत नाही? जोपर्यंत हा राकेश जिवंत आहे तोपर्यंत कामगारांच्या अधिकाराला अथवा त्यांच्या इज्जतीला धोका पोचू देणार नाही, लक्षात ठेव. मोहन, हे मोहन, काय म्हणताय मामा? मोहन, आताच्या आता जो मिळेल तो मूर्त काढ. शीतलच्या वडिलांशी माझं बोलणं झालंय. तुझं काय मत आहे शीतल विषयी? अरे काय विचारतोय मी? तुझं काय मत आहे शीतल विषयी? मामा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहे. हो ना? मग आताच्या आता भटजींना फोन लाव आणि लगेच मूर्त काढ आणि पत्रिका छापायला दे शीतल आणि आकाशच्या लग्नाची. काय? शीतल, अगं ही शीतल, आले आले. अगं तयारी झाली की नाही? हो हो थांबा आलेच. हा
हा घ्या तुमचा डबा. अगं. थांबा मी बॅग पटकन घेऊन येते. अगं पण. हो हो आलेच. हा ही बघा, इथे डायरी आणि पेन ठेवलाय, इथे वॉलेट आणि इथे रुमाल. सगळं नीट ठेवलंय, तुम्हाला हवं त्या जागीच. हा नंतर मला फोन करून विचारत बसू नका. हा अगं तू माझ्या रागवलीस तर नाही ना? का मी लग्ना अगोदर तुझ्या अगोदर असं वागत होतो म्हणून? नाही हो, हे बघा तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. खरंच पौर्णिमेचा चंद्र आज माझ्या घरी उतरला. चला सावध फुलले. अगं हे माझ्या हृदयाचे गुलाब फुला. अगं आताच आपले दिवस मौज मजा करायचे आहे. अगं त्यातला सुगंध संपला तर मग उपयोग काय? तुम्ही म्हणजे ना. वा सुंदर. लग्न म्हणजे गुलामाचा बाजार नाही, तर जीवाभावाची मैत्रीण जपण्याची सोन्यासारखी संधीच मिळाली मला. हे मला आता कळालं. चल येतो मी. मला कंपनीत वेळेवर जायला पाहिजे. जा सावकाश जा. हे शीतल, त्याच्यापेक्षा जातच नाही ना मी. काय नाही नाही अगं अजिबात नाही उद्या उद्या उद्या. अहो पप्पाला कळलं ना, पप्पा ओरडतील. चला जा लवकर, उशीर होतोय. अगं नाही ग, आज मला मूडच नाहीये जायचा. अजिबात नाही, जा लवकर म्हटलं ना. चला. अगं बाई. आय लव्ह यू शीतल. चल बाय. चला हो हो लवकर या. हो. थांब मोहन, तू असा का वागतोयस? म्हणजे अर्थ सरळ आणि सोपं आहे. तू घरात थांबत नाहीस, जेवतही नाहीस, सतत कंपनीत असतोस. अरे अशी स्वतःला का शिक्षा करून घेतोयस तू? अगं माझ्या स्वप्नांची राग झाली, सर्व संपलंय. सुखाची शुभ्रवत्सल रुपेरी किनार या नियतीने तोडली आहे. मोहन, मोहन अरे मला आबांच्या शब्दाखातर आकाशसोबत लग्न करावं लागलं. नाहीतर नाही शीतल, अगं आता सर्व संपलंय. अगं आता तू काही विचार करू नकोस. नाही मोहन, मी तुला साथ देऊ शकली नाही, त्यासाठी खरंच खरंच मला माफ कर रे. अगं मी काय क्षमा करणार? क्षमा करणारा तो देव आहे. अगं मी काही देव नाही. आवाजही बरोबरच आहे म्हणा. माझ्यासारख्या मुलाला आपली मुलगी थोडीच देणार आहे. मला नाही घर नाही दार, मामांच्या उपकारावरती वाढतोय. परमेश्वरा, अरे किती दुःखदमय प्रसंगात मला आणून ठेवलायस. अरे जिला मी माझी पत्नी म्हणून आणणार होतो, तिला आकाशची पत्नी बनून प्रेमाच्या स्पर्धेत मला खोटं ठरवलंस. खोटं ठरवलंस. शीतलच्या प्रेमाच्या पायरीवर चढण्याऐवजी मला केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसवलंस. कोण आहे मी या जगात? मामाच्या उपकारावरती वाढणार अनाथ की त्यांच्या अन्नावरती वाढणार भिकारी? काय मोहनराव, बरं चाललंय ना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे बरंच चाललंय म्हणायचं. इकडे कुणाचं लक्ष नाही, तिकडे कुणाचं लक्ष नाही. काय चाललंय मोहनराव? कशाबद्दल बोलताय तुम्ही नाना? अरे तुला नाही कळणार. अरे यालाच तर म्हणतात डोळे मिटून दूध पिणे. नाना अरे रागावतोस कशाला? अरे मी आपली मस्करी केली हो तुझी. अरे लग्नाच्या घाई गडबडीत तुझ्याकडे लक्ष द्यायचे राहूनच गेले हो. मजाच केलीस लग्नात. नाही म्हणजे मजाच करताय ना. नाना तुम्ही चहा वगैरे काय घेणार का? अरे तू कशाला त्रास घेतोस? शीतल आहे ना, ती देईल मला चहा. ठीक आहे.
अरे तू कुठे निघाला? मामींना आणायला स्टेशनवर चाललोय मी. सरला वहिनींना आणायला जातोय? हो. अरे जा जा, गाडी येण्याची वेळ झाली. कारखानिसांचं मुळे लक्षच नाही घरात. इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय. लग्न सरायत गडबडून गेलेले दिसतायत. पण काय तो लग्नाचा थाट, काय ती मंडळी, लग्नामध्ये ती लाडूची ताटे अजूनही माझ्या डोळ्यासमोरून दिसतायत. तसे लाडू पिशवीतून नेलेच हो, फक्त जिलेबीच थोडी कमी राहिली. पण काही म्हणा, जोडा मात्र अगदी लक्ष्मी नारायणासारखा सुंदर दिसत होता. संध्या, तू कधी आलास? अहो आत्ताच आलो. काही काम? अहो कामाचं म्हणाल तर थोडस महत्वाचंच होत. हा बोल. कारखानेस, अहो तुम्ही जो लग्नामध्ये खर्च केलात, अहो सगळी मंडळी कशी बघून भारावूनच गेली हो. अरे लग्न दिनारात कारखानीचं होतं, रस्त्यावर भीक मागणार भिकाऱ्याचं नव्हतं. ते खरेच. तू कशाला आलास ते सांग ना. अहो, आपलं ते हे आपलं काय ते अरे काय हे ते सरळ बोल ना. अहो माझी दक्षिणा, माझी दक्षिणा काही ठरल्याप्रमाणे दिलीच नाही तुम्ही. ठीक आहे बस आलो घेऊन. काय या मेल्या श्रीमंत मंडळींचं साधा चहा सुद्धा विचारला नाही. जाऊ दे, पण निदान पैसे तरी ठरल्याप्रमाणे देतायत. मामाश्री पैसे देताय की कोणाकडून घेताय? आला का तोंड्या आला. सकाळ सकाळच मला कावळा मांजरासारखा आडवा गेला. ओ अंधश्रद्धेचे पुतळे महाराज, मी काय 4 पायाचे मांजर नव्हे, मग 2 पायाचा जावई. म्हणजे तुम्ही माझे सासरे हो, म्हणजे फादर इन लॉ. हे बघ पप्पू, मी तुझा सासरा तर मुळीच नाही, आणि ते लॉ का फॉकट ते तर अजिबातच नाही हो. काय झालंय? हो शंभूनाना, हा हात टाकल्या माझ्या प्रेमाच्या मार्गात रेल्वेच्या फाटकासारखा अडवायतोय. याचा सिग्नल तोडायला हवा. माझ्या मंजूचे लग्न त्या रघुसोबत लावतोय. काय रे म्हसोबा, काय पुटपुटतोस तिकडे एकटाच? म्हटलं टकलूची टीव्ही केवळाची फुटे आणि सगळी इस्टेट मला मिळेल. तुझ्या आईचा घो तुझ्या, माझी टकली फोडायचं म्हणतोस होय? असं मी म्हणालो? मग कोण म्हणाला? असं तो रघु तुमच्या बाबतीत म्हणत होता. अरे त्या रघुची एवढी हिम्मत, माझी टकली फोडायला बघतो काय? हा. थांब, आता त्याच्या सलून मध्ये जातो आणि त्याचीच टकली तुळतुळीत करून येतो. तू तुळट करून टाका. तू बघेच आता. श्यामायला, आता या रघुच्या बाबा काय खरं नाही. बघायला पाहिजे काय करतायत ते. अरे शंभू कुठे गेला? ओ त्यांना काहीतरी काम आठवले म्हणून ते बाहेर गेले. बरं मी निघतो. अरे पप्पू, अरे असे उन्हाळ काय करण्यापेक्षा कामाला यायचं ना कंपनी. हो 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 येतो की. बरं येतो आम्ही. हो हो. दीनानाथ, अरे दीनानाथ, कोण आबा? येऊ का घरात? ये बस 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 बस. काय म्हणताय? आज घरातच वाटतं. हो, आता मुलांनी कंपनी सांभाळायची. आमचे काय काम करून काळ्याचे पांढरे झाले. आता थोडा विसावा निवांत. संप मिटला का? हो हो, संप मिटलाय. तो राख्या आराम कर. अहो त्याने संप केला, मांडवली केली आणि पैसे घेतले. संपला संप. छान झालं. नाहीतर दीनानाथ तुझं फार नुकसान झालं असतं. हो. दीनानाथ, मी माझ्या काळजाचा तुकडा मी तुझ्या स्वाधीन केलाय. त्याला जप. आबा तू काहीच काळजी करू नकोस. अरे तुझी मुलगी ती माझी मुलगी. या घरात तिला काही कमी पडू देणार नाही. शीतल बेटा, आले आले. आबा आलेत. हो आले. पाणी घेऊन ये. हो आणते. अरे मला काळजी वाटते. ती लहान असताना तिची आई गेली. तिच्या पश्चात मी तिचा बाप आणि मी तिची आई.
या दोन्ही भूमिका पार पडल्या मी. मायेविना पोरकी पोर माझी सांभाळून घे. अरे आबा, तू मुळात शंका आणूच नको म्हणा. अरे मी तुझा मित्रच आहे. हे बघ, शंका ही घायपातीसारखी असते. एकदा मूळ धरलं की ती वाढतच जाते. तसं नाही रे. माझी गरीब पोर बिचारी. तुमच्या या घराचे अटी नियम माहीत नसतील तिला. तिची चुकी झाल्यास सांभाळून घे. अरे आबा, हे बघ, सावकाश सावकाश. तू तुझी काळजी घे, तिची काळजी मुळीच करू नकोस. शीतल, हो हे घ्या आबा पाणी. घ्या. तुम्ही बसा, मी आलोच. हो आबा, रडू नकोस पोरी, रडू नकोस. आबा आबा हो, तो माझ्याशी बोलत सुद्धा नाही हो. घरात जेवतही नाही आणि सारखा उदास उदासच असतो. पोरी, तू 4 दिवस माहेर येतेस का? पोरी, मनात नसताना सुद्धा तू राकेश बरोबर लग्न केलंस. स्त्रीचं जीवन हे असंच उलटापालटीचं असतं. कधी कुणाची माता, कधी कुणाची पत्नी, कुणाची कन्या, कुणाची प्रियसी. तिला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि मी ते तुला दिलं नाही. तुला ते विसरायला हवं आणि मला खात्री आहे तू त्याला विसरशील आणि आपल्या वागण्याने स्वतःचा संसार फुलवशील. अगं, अनेकाने आपल्या प्रेमाची आहुती दिली. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या जवळ. पोरी, त्यालाच खरं प्रेम म्हणतात. येतो पोरी. थांबा आबा, मी पटकन चहा करून आणते तुमच्यासाठी. नाही तू चहा नको. तुझी अशी अवस्था नको पोरी. नको नको, मला चहा नको. येतो मी. आबा सांभाळून जा. माझी काळजी करू नका. व्याही गेले वाटतं. अरे, टेंडर मिळतंय की नाही? हॅलो, कोण माने? काय टेंडर मिळालं? छान छान. आता आपल्या कंपनीचं नाव ना. आणि आकाश काय करतो? काय आकाशने गोंधळ घातलाय? हो 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 हो, मी येतोय. हो. आकाश, कुठे गेला होतास रिव्हॉल्वर घेऊन? त्या राकेशला संपवायला. मला कामगारांसमोर अपमान केलाय त्यांनी. त्याच्यामुळेच कामगारांनी संप केलाय. आकाश, नको तो मनात विचार आणू नकोस. हे बघ, उगाच कोणाचा विचार करत राहू नकोस. पण माझा अपमान केला त्याचं काय? अरे, कोंबड्यानं जसं जोंधे घालून झुजवतात ना, तसं एकेकाला झुजवत ठेव. तुझा बाप अजून जिवंत आहे. हा राखे आपलं काय करणार? तुझा विश्रांती घे. त्या आकाशला काय सुचतंय ना, तेच काय कळत नाही. अरे, कंपनीचं उत्पन्न सोडून याचं तर भलतच चाललंय. कोण राख्या? तुझी दादागिरी बाहेर काढायला आलोय. कुठे गेलाय तुझा तो वळवळणारा कुत्रा? त्याला सांग तुझं वळवळणं वेळीच बंद ठेव, नाहीतर मोठेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला तर भर रस्त्यात कोथळा काढीन त्याचा बाहेर. नाव आदराने घ्यायचं, राकेश बोलायचं. कामगारांचा नेता आहे मी.
तुझ्या जीवावरती जगणारा राख्या नाही. तू कोणाशी बोलतोयस माहित आहे ना? हो, मला चांगलेच माहित आहे. तू वाघाच्या गुहेत शिरलाय, फुकट मरशील. तू वाघ? अरे वाघाचा कातडा पांघरलेला लांडगा आहेस तू, लांडगा. त्याचे परिणाम कोण साप आणि कोण वाघ याचं लवकरच कळेल तुला. हे बघ राख्या, माझ्याशी गाठ आहे. तू सापाला दूध पाजू पाहतोयस. चल, साप कोण आणि उंदीर कोण हे लवकरच कळेल तुला. तुझ्या पोकळ धमक्यानं मी घाबरणार नाही. म्हणूनच मला मारण्यासाठी पोराला पाठवून तू मात्र घरात राहिलास. बांगड्याभर बांगड्या. राख्या, अजगर कितीही मोठा असला तरी भक्ष करू शकत नाही. राकेश, पप्पांचा हात सोड. अरे हिम्मत असेल ना तर माझ्याशी सामना कर. काय रे हरामखोर, मला मारायला पोरं घेऊन आला होतास? भेटतोस ना रस्त्यात तर कोचरा बाहेर काढला. कारखानीस, वेळीच आवर पोराला. संपू का तुझा वंश? मला मारणारा पैदा नाही झालाय. कारखानीस, मोहनच्या गाडीचं ऍक्सिडेंट झाले. काय? कुठे? कुठे? शनिवार वाड्याच्या वळणावरती मोहनच्या गाडीचं ऍक्सिडेंट झाले. कारखानीस, सरला वहिनी आपल्याला सोडून गेले. काय? आई आपल्याला सोडून गेली? आणि मोहन? अरे, या अपघातामध्ये मोहनचा एक पाय सुद्धा निकामी झाला. पप्पा, त्या मोहनने मुद्दाम ऍक्सिडेंट केला असणार. हे बघ, ते आता वेळ आहे, वेळ नाहीये बोलायचं. तू गाडी काढ, मी आलोच. बंद करा